एका हातोड्याच्या आवाजाने संपूर्ण सभागृह स्तब्ध होतं. 167 क्रॉस सोल्ड. क्षणभर शांतता आणि पुढच्या क्षणी टाळ्यांचा कडकडाट. भारतीय कलेच्या इतिहासात नोंद होतो एक नवा अध्याय. ही ऐतिहासिक बोली लावणारे व्यक्तिमत्व म्हणजे भारताचे वॅक्सिन किंग सायरस पूनावाला, अध्यक्ष सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. ही गोष्ट फक्त पैशांची नाही, ही आहे अभिमानाची, ही आहे संस्कृतीच्या जतनाची, ही आहे वारशाच्या पुनरुत्थानाची. कारण 167 कोटींना विकले गेलेलं चित्र होतं महान चित्रकार राजा रवी वर्मा यांचं. भारतातील देवदेवतांची आपण ज्या रूपात कल्पना करतो त्या प्रतिमा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते राजा रवी वर्मा यांनी. लक्ष्मी, सरस्वती, राम, सीता, द्रौपदी त्यांनी रंगवलेल्या प्रतिमांनी भारतीय घराघरात देवत्व जिवंत केलं. भारतीय पौराणिक कथा आणि युरोपियन वास्तववादी शैली यांचा संगम घडवत त्यांनी भारतीय कलेत क्रांती घडवली. त्यांचे एक मूळ चित्र म्हणजे केवळ कॅनव्हास नाही, तो आहे भारताच्या सांस्कृतिक आत्म्याचा आरसा. 167 कोटी केवळ आकडा नाही, ही रक्कम भारतीय कलेसाठी मोजलेल्या सर्वाधिक किमतींपैकी एक आहे. हा व्यवहार सांगतो भारतीय कला जागतिक स्तरावर आता सर्वोच्च स्थानावर आहे. कोविड काळात जगभर लसी पुरवणाऱ्या कंपनीचे प्रमुख असलेले सायरस पूनावाला आज भारतीय वारसा जपण्यासाठी इतिहासात नाव कोरत आहेत. मग हा निर्णय का? गुंतवणूक म्हणून, प्रतिष्ठेसाठी की खऱ्या अर्थाने कलेवरील प्रेमासाठी? तज्ज्ञ सांगतात राजा रवी वर्मा यांची अस्सल चित्र बाजारात फार क्वचित उपलब्ध होतात आणि जेव्हा ती उपलब्ध होतात तेव्हा बोली युद्ध पेटतं. ही केवळ खरेदी नव्हती, हा एक संदेश होता. भारतीय वारसा विकत घेतला जात नाही, तो जपला जातो. 100 वर्षाहून अधिक काळ जपलेलं ते चित्र इतिहासाचे अनेक टप्पे पार करत आज 167 कोटींच्या किमतीवर पोहोचले. रंग, कॅनव्हास, ब्रश या पलीकडे असते त्यामागची कहाणी. एक कलाकार, एक उद्योगपती आणि एक ऐतिहासिक क्षण. 167 कोटींचं हे चित्र सांगून जातं भारतीय संस्कृती अमूल्य आहे. तुमच्या मते ही भावनेची गुंतवणूक आहे की भविष्याची रणनीती? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.